हाय स्टुडंट्स, मी आपल्या सर्वांचं ज्ञानामृत क्लासमध्ये स्वागत करतो. आपण पाहत आहोत मॅथ्स 2 मधील चॅप्टर नंबर 1. त्याचं नाव आहे सिमिलॅरिटी म्हणजे समरूपता. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चर पासून आपण पाहतोय सिमिलॅरिटी म्हणजे दोन त्रिकोण सिमिलर कसे दाखवायचे. त्याच्या टेस्ट पाहिल्या विद्यार्थी मित्रांनो. 4 टेस्टच्या माध्यमातून 2 ट्रायंगल्स आपण काय दाखवतोय, सिमिलर दाखवतोय, दोन त्रिकोण समरूप दाखवतोय 4 कसोट्यांच्या माध्यमातून. आता एक्झाम्पल नंबर पाहिजे आपल्याला 4 नंबरचं. 4 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये ही फिगर दिली आहे आपल्याला. 4 नंबरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी ही फिगर दिली आहे. या फिगरमध्ये गिव्हनने काय काय दिलंय, इन ट्रायंगल एबीसी, त्रिकोण एबीसी मध्ये एपी परपेंडिक्युलर बीसी. एपी हा जो लंब आहे तो कुणाला परपेंडिक्युलर आहे, बीसी ला. म्हणजे एपीच्या तिथं किती, या पीच्या तिथं 90 डिग्रीचा अँगल तयार होणार आहे. का तर एपी परपेंडिक्युलर बीसी. त्याचप्रमाणे बीक्यू लंब एसी, हा बीक्यू कुणावरती लंब काढलाय आपण, इथं पण 90 झाला, कुणावरती, एसी वरती. म्हणजे बीक्यू लंब एसी, त्यालाच आपण म्हणतो बीक्यू परपेंडिक्युलर एसी. ओके. त्याच्यानंतर आपल्याला गिव्हनने अजून काय दिलंय, एपी इज इक्वल टू 7. एपीची मेजरमेंट दिली, ती किती दिली, एपी हा ए टू पी डिस्टन्स दिलाय 7. त्याचबरोबर बीक्यू दिलाय बी टू क्यू किती दिलाय, 7 दिलाय, सॉरी 8 दिलाय. आणि बीसी बी टू सी हा 12 दिलाय. बी टू सी किती दिलाय, 12. त्याचबरोबर टू फाइंड काय दाखवायचं आपल्याला, 1 नंबरला सीपीए, त्रिकोण सीपीए. सीपीए म्हणजे हा त्रिकोण, इथून असा त्रिकोण जो आहे, इथून असा जो त्रिकोण आहे असा, तो त्याच्याबरोबर आपल्याला ट्रायंगल सीक्यूबी, ट्रायंगल सीक्यूबी म्हणजे हा त्रिकोण आपल्याला काय दाखवायचा, सिमिलर दाखवायचा आहे. त्याचबरोबर सिमिलर दाखवून एसीची मेजरमेंट काढायची, एसीची लेंथ काढायची, आणि एसी किती लेंथचं येणार आहे ते काढायचे. अतिशय सोपं आहे. एकदा ट्रायंगलकडे बघा, ह्या 2 ट्रायंगलकडे बघा. अगोदर आपण हे दाखवून घेणार आहे, 1 नंबरचं फाइंड आउट करून घेणार आहे. ट्रायंगल सीपीए आणि सीक्यूबी मध्ये आपल्याला 2 त्रिकोण सिमिलर दाखवायचे. मी काय करतो बघा, ट्रायंगल सीपीए मध्ये पी आणि ट्रायंगल सीक्यूबी मध्ये क्यू, म्हणजे पी आणि इथं क्यू 90 डिग्री आहेत. एक अँगल जर कॉन्ग्रंट आला 2 त्रिकोणामध्ये, एक अँगल काय येतोय, कॉन्ग्रंट येतोय, 3 अँगल पैकी. त्याचबरोबर तुम्ही नावच बघा, ट्रायंगलचं नाव काय आहे, सीपीए. या ट्रायंगलचं नाव काय, सीक्यूबी. म्हणजे दोन्ही त्रिकोणामध्ये सीसी हे लेटर आले. सीसी म्हणजे कोण, सी सुद्धा काय असणार, यांचा कॉमन अँगल असणार आहे. काय असणार आहे, कॉमन अँगल. मग त्रिकोणाचे 2 कोण एकरूप असतील, 2 त्रिकोणामध्ये 2 कोण जर एकाच मापाचे असतील तर ते 2 त्रिकोण सिमिलर ट्रायंगल असतात बाय कोको कसोटी, बाय ए टेस्ट. आलं लक्षात. आपण दाखवूयात. पहिल्यांदा आपण प्रूफ लिहूयात पहिल्याचा. चला, ओके, पहिलं प्रूफ लिहून टाकूयात किंवा पहिलं सोल्युशन आणूयात. बघा आता, ओके, चला. काय लिहायचं, इन ट्रायंगल, सोल्युशन फर्स्ट म्हटलं तरी चालेल. सोल्युशन फर्स्ट, इन ट्रायंगल सीपीए अँड ट्रायंगल सीक्यूबी. त्रिकोण सीपीए व त्रिकोण सीक्यूबी मध्ये काय काय आहे रे. जर ट्रायंगल सीपीए मध्ये पी हा 90 आहे, सीक्यूबी मध्ये क्यू हा 90 आहे, म्हणजे इच अँगल 90. एक कोण कॉन्ग्रंट येतो दोन्ही त्रिकोणामध्ये. 90 अंशाचा त्रिकोण, 90 अंशाचा कोण दोन्ही त्रिकोणामध्ये सापडतोय. मग म्हणून अँगल, देअरफॉर अँगल आपल्याला पी ला मध्ये घ्यायचंय आणि पी मध्ये जायचं त्रिकोणामध्ये. सीपीए म्हणजे पी अँगल 90, कॉन्ग्रंट अँगल सी. ह्या त्रिकोणामध्ये कोणता अँगल 90, सी क्यूबी मध्ये क्यू. मग क्यू ला मध्ये घेऊयात, सी क्यूबी. रिझन देऊयात, इच अँगल 90 प्रत्येकी 90 अंश, किंवा फॉर्म फिगर म्हटलं तरी चालेल, किंवा गिवन म्हटलं तरी चालेल. का रे गिवन म्हणणार आहे आपण, कारण आपण गिवन मध्ये लिहिलंय, ते गिवन मध्ये लिहिलंय. काय लिहिलंय गिवन मध्ये, इन ट्रायंगल एबीसी मध्ये एपी परपेंडिक्युलर बीसी म्हणजे पी हा काय असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. इथं ते रिझन दिलं तरी चालेल. एपी परपेंडिक्युलर बीसी अँड बी क्यू परपेंडिक्युलर एसी. बी क्यू कोणा परपेंडिक्युलर एसी वरती, हा क्यू त्यामुळेच 90 आलाय आणि हा पी त्यामुळेच 90 आलाय. ते रिझन दिलं तरी चालेल. किंवा इथं गिवन लिहा, किंवा इथं कंसामध्ये लिहा, इच अँगल 90 प्रत्येकी 90 अंश.
प्रत्येकी 90°. आता ट्रायंगल CPA मध्ये CQ मध्ये एक लेटर मला समान दिसतं, ते लेटर दोन्ही ठिकाणी आले CC. मग ह्या त्रिकोणामध्ये ह्या अँगल दाखवताना सी अँगल हा कॉमन अँगल आहे, सामायिक कोण आहे. मग काय करायचं, 3 अक्षरांना दाखवायचं आहे. म्हणजेच आपण काय करायचं, ज्याच्या मालकीचं कोण आहे, ज्याच्या मालकीचा कोण आहे त्याला मध्ये घ्यायचं. आपण C ला मध्ये घेऊन नाव देऊया त्रिकोण अँगलला. देअरफॉर अँगल C मध्ये घ्यायचा आहे. मग अगोदर P घेतो, C मध्ये आला CPA. फक्त इथं इंटरचेंज करतोय, सेम इथं पण तसंच करणार मी. कॉन्ग्रंट अँगल QCB म्हणजे दोन्ही ठिकाणी CC मध्ये आला आणि तो काय दोन्ही त्रिकोणामध्ये एकच कोण आहे त्याला म्हणूया आपण कॉमन अँगल. मी शॉर्ट मध्ये लिहिलंय, तुम्ही पूर्ण लिहायचंय. मराठी मीडियम लिहायचंय सामायिक कोण, साको पूर्ण लिहायचंय. पण मी साकोचा शॉर्ट फॉर्म काय, सामायिक कोण. CA चा लॉंग फॉर्म काय, कॉमन अँगल. ओके. मग दोन त्रिकोण सिमिलर दाखवण्यासाठी काय आवश्यकता असतात, दोन त्रिकोणामध्ये 3 कोणांपैकी 2 कोण जर एकरूप आले तरी ते 2 त्रिकोण 2 ट्रायंगल्स आर सिमिलर असतात. काय असतात, सिमिलर. म्हणून ट्रायंगल CPA समरूप त्रिकोण CQB. काय रिझन देणार आहे आपण, हा पण कोण आहे, हा पण कोण आहे, को कसोटी. सेमीवानाने लिहायचे ए टेस्ट. आता पहिलं तर दाखवून झालं. आता आपल्याला दाखवायचं AC. काय दाखवायचे, AC दाखवायचे. AC ला फाइंड आउट करायचे. जर AC फाइंड आउट करायचं असेल, AP किती दिलाय आपल्याला, 7 दिलाय. AP चं माप 7. त्याचबरोबर BQ 8 दिलाय आणि अक्का BC किती दिलाय, अक्का BC तो दिलाय 12 मापाचा. ओके. आता आपण लिहूयात. AC फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. काय फाइंड आउट करायचं आहे, AC फाइंड आउट करायचं आहे. आलं लक्षात. आता बघूयात आपण. बघा आता काय करणार आहे, आता बाजू काढायची ना. AC म्हणजे बाजू, अँगलचा विषय नाही. मग आपल्याला 2 त्रिकोण जर सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग नुसार काय असतात, देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर सेम प्रोपोर्शन. काय असतं, जर 2 त्रिकोण सिमिलर असतील, समरूप असतील तर त्यांच्या बाजू प्रमाणात असतात. आपण बाजू प्रमाणात आहेत असं दाखवून लिहूयात. चला, कोणकोणत्या बाजू घेऊयात आपण. AP ला BQ घेऊयात. AP पहिल्या त्रिकोणाची AP, तर दुसऱ्या त्रिकोणाची BQ. AP BQ बघा आणि त्याला रिझन देऊयात. देअरफॉर AP, बघा लक्ष द्या, AP अपॉन BQ इज इक्वल टू पहिली काय घेतली आपण, A to P घेतली. इकडून पण B to Q घेऊयात. ओके. नंतर घेऊयात आपल्याला काय करायचं, AC पाहिजे. कोणत्याही 2 बाजू घ्यायचे, AC लागणार आहे. AC कुठं मिळतो रे, इथून इथपर्यंत आले AC मिळतोय. मग इथून इथपर्यंत आल्यावर काय मिळणार आपल्याला, BC मिळणार आहे. आलं लक्षात कसं घेतोय मी करस्पॉन्ड्स. मग इकडे काय येणार आहे, AC अपॉन BC आणि ह्याला रिझन द्यायचंय संगत बाजू, करस्पॉन्डिंग साइड्स, किंवा सेमीने असं लिहिलं तरी चालेल, CSST करस्पॉन्डिंग साइड्स सिमिलर ट्रायंगल. हे 2 त्रिकोण सिमिलर आहेत ना, म्हणून मी असं लिहू शकलो. मराठीवाल्यांनी लिहायचे संगत बाजू, संगत बाजू. आलं लक्षात कसं लिहायचंय. चला, मग APचं मेजरमेंट आहे का आपल्याकडे, AP आहे. AP किती आहे, तो 7 आहे. AP 7 आहे. त्याबरोबर BQ किती आहे, 8 आहे. इज इक्वल टू AC तर काढायचं आहे, म्हणून दोन्ही ठिकाणी AC लिहिलं का मी, इथं BC लिहायचं आहे आपल्याला. कारण हा AC म्हटल्यावर हा BC. हे कसं कळलं का, कसं आलं मी, करस्पॉन्ड लिहितोय. करस्पॉन्डिंग A to P घेतलं, इकडून A to P घेतलं, AP बाजू घेतली, तर इकडून काय घेतलं, B to Q घेतलं, उलट घेतलं. इकडून B to C घेतलं, तर इकडून सुद्धा मी काय घेतलं, A to C घेतलं. आलं लक्षात कसं काय, कशामुळे केलं तसं मी. AC फाइंड आउट करायचं आहे. AC ला ACच घेऊयात. BCचं माप आपल्याकडे आहे 12 आहे. ओके. आता आपल्याला 2 फ्रॅक्शन मिळाले. आपल्याला किती फ्रॅक्शन मिळाले, 2. जर आपल्याकडे 2 फ्रॅक्शन असतील, दोघांच्या मध्ये जर इक्वल साइन असेल तर आपण काय करतो विद्यार्थी मित्रांनो, लगेच तुमचं बोट वरती असणार आहे, सर आपण जर 2 फ्रॅक्शन असेल, दोघांच्या मध्ये जर इक्वल साइन असेल तर तुम्ही काय म्हणता, सर तुम्ही म्हणता की दोघांमध्ये तिरकस गुणाकार करायचा असतो, म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं विद्यार्थी मित्रांनो. मग आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. चला, 7 गुणिले 12 7 into 12 इक्वल खाली इक्वल
आता माझ्याकडे जागा नाही म्हणून तसं करतोय मी 8 इंटू AC 8 इंटू AC. चला आता काय करूयात, हा तिकडे एसीला गुणाकारात आहे, इकडे आल्याबरोबर चिन्हाच्या अलीकडे आल्यावर तो कशामध्ये जाणार आहे 8, हा डिव्हिजन मध्ये जाणार आहे, डिवाइड मध्ये जाणार आहे, म्हणजे भागाकार जाणार आहे कुणाला 7 इंटू 12ला 7 इंटू 12 अपॉन 8, कारण 8 गुणाकार झाला तो भागाकार झाला इज इक्वल टू AC राहिला. ओके, मी पलीकडे करतो ऑपरेशन, इथं भाग घालवतो. आता 8 आणि 12 एकाच पाड्यात आहे, तो पाडा कोणता, 2च्या पाड्याने सुद्धा भाग जाईल, पण अजून एक पुढचा पाडा घेतला तर 4च्या पाड्यात दोन्ही संख्या मिळतात, 4 दुने 8 4 त्रिक 12 4 एक्के 4 4 दुने 8 4 त्रिक 12. राहिले कोणकोणत्या संख्या बघा, देअरफॉर न्यूमरेटर राहिले 7 आणि 3, दोघांमध्ये इंटूचं चिन्ह आहे, 7 इंटू 3 अपॉन 2 इक्वल टू AC. ओके, देअरफॉर आता गुणाकार करून घ्या, 7 त्रिक 21 21 अपॉन 2 इक्वल टू AC. आता 2 ने जर 21 ला भागलं तर किती उत्तर येतं 10.5 10.5, म्हणजे ACचं मेजरमेंट केलेलं, देअरफॉर 10.5 इज इक्वल टू AC. ओके, आणि आपण नेहमी उत्तर कसं लिहितो, बरोबर चिन्हाच्या अलीकडे ज्याला फाइंड आउट करायचे त्याला फाइंड आउट लिहितो, देअरफॉर AC इज इक्वल टू 10.5. आलं लक्षात, हे त्याचं फायनल आन्सर असेल. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय विचारलं सेकंडमध्ये, सेकंड प्रूफ इथूनच चालू झाला बघा तुमचा, इथून. ओके, आणि हे कशावरून लिहिलं आपण, CSST वरून, करस्पॉन्डिंग साइड सिमिलर ट्रँगल, ह्याचा लॉंग फॉर्म आहे CSSTचा. ओके, लक्ष द्यायचंय, पहिल्यांदा काय दाखवलं, 2 त्रिकोण आपण सिमिलर दाखवण्याचा प्रयत्न केला, 2 ट्रँगल्स आर सिमिलर. काय केलं, एक त्या 2 त्रिकोणामध्ये एक अँगल 2 अँगल काय होते 90 डिग्री होते, म्हणून ते एकरूप आले. एक पेर मिळाली ए टेस्टसाठी लागणारी, दुसरी पेर, अरे त्या दोन्ही त्रिकोणामध्ये C आहे, C ला धरूनच त्रिकोण आहेत, म्हणून C हा कॉमन अँगल निघाला आणि आपले दोन्ही त्रिकोण कुठल्या टेस्टने सिमिलर झाले तर कोट टेस्टनुसार, ए टेस्टनुसार. बरोबर, सिमिलर मिळाल्यावरती बाजू प्रमाणात जातात. मग मी लिहिलं करस्पॉन्डिंग साइड्स सिमिलर ट्रँगल आणि त्याच्यावरून लिहिलं AP अपॉन BQ AC अपॉन BC. बघा करस्पॉन्ड कसा वापरलाय, A to P. असं काय करायचं नाही, असे चिन्ह तुम्ही यूज करायचे नाहीत, नाहीतर करताल. हे तुम्हाला समजायसाठी सांगितले, A to P कडे गेलो तर इकडून B कडून Q आलं, म्हणजे AP BQ एकमेकांच्या अपॉन मध्ये असतील, रेशो मध्ये असतील. त्याचप्रमाणे B to C कडे गेलो, इकडून A to C कडे गेलो. ओके, कसं प्रोपोर्शन घेतलंय कळाले, ह्याचा स्क्रीनशॉट मारा. दोन्ही आन्सर तुम्हाला क्वेश्चन 4ची मिळालीत. आलं का लक्षात, तुमच्या क्वेश्चन 4चे दोन्ही आन्सर मिळालेत तुम्हाला. आता आपल्याला पाहिजे क्वेश्चन नंबर 5. ओके, मी इरेज करतोय, स्क्रीनशॉट मारून घ्या, सुटसुटीत लिहा. ओके, ओके. आता क्वेश्चन नंबर 5 अतिशय सोपा आहे तो पण. एक ट्रॅपेझियम दिला, आपण आधी डायग्राम ड्रॉ करूयात. एक साधा सोपा ट्रॅपेझियम दिला आपल्याला असा, या पद्धतीचा. ट्रॅपेझियम म्हणजे काय असतात, अपोजिट पेअरपैकी, अपोजिट साईडच्या पेअरपैकी एक पेअर काय असती पॅरलल असती आणि दुसऱ्या कशा पण जोडलेल्या असतात, त्यांना म्हणजे स्ट्रेटमध्ये जोडलेले असतात. कशा पण म्हटल्यापेक्षा स्ट्रेट जोडलेले असतात, फक्त क्रॉस जोडलेले असतात. आता कोणते 2 पेअर तुम्हाला पॅरलल दिसतात, ही आणि ही पेअर काय दिसते, त्याच्यामध्ये पॅरलल दिसते. इथून इथं असा जोडलाय ट्रँगल तो, स्क्वेअर हा ट्रॅपेझियम हा स्क्वेअरमध्ये मोडतो, चौकोनाच्या प्रकारामध्ये मोडतो, क्वाड्रिलॅटरमध्ये मोडतो. ओके, अजून काय दिलंय, नाव दिलंय ट्रायंगलला त्यांनी, क्वाड्रिलॅटरलला PQRS आणि मध्ये नाव दिलंय A. ओके, त्याच्यामध्ये काय काय दिलं तुम्हाला सांगतो. इन ट्रॅपेझियम PQRS, बघा एक्झाम्पल रीड करतो. इन क्वेश्चन 5 मधलं एक्झाम्पल बघा, डायग्राम अशी आहे. इन ट्रॅपेझियम PQRS म्हणजे समलंब चौकोन दिलाय, त्याच्यामध्ये PQ पॅरलल आहे सारखा लिहिणार, PQ
पॅरलल एस आर काढली, पॅरलल काढली. त्याचबरोबर एस आर सॉरी ए आर इज इक्वल टू ए आर इथं लिहितो मी कच्चं. ए आर इज इक्वल टू 5 AP. त्याचबरोबर एस बरोबर गिव्हनने दिलंय एस बरोबर 5 AQ. तर देन प्रूव्ह दॅट म्हणजे काय दाखवायचं, देन प्रूव्ह दॅट एस आर इज इक्वल टू 5 PQ आपल्याला शो करायचे. ह्या दोन गोष्टी दिल्या असताना ही गोष्ट आपल्याला काय करायची, प्रूव्ह करून दाखवायची. ओके, आपण अगोदर व्यवस्थित गिवन लिहून घेऊयात. गिवन काय दिलंय, इन ट्रॅपेझियम PQRS. त्याच्यामध्ये ह्या दोन गोष्टी कन्सिडर केल्यात. त्याचबरोबर PQ पॅरलल SR लिहिलंय. चला आपण प्रूफकडे येऊयात किंवा उत्तराकडे येऊयात. क्वेश्चन नंबर 5 बघा, आपण अगोदर गिवन लिहून घेऊयात. गिवन काय दिलंय, क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ ट्रॅपेझियम. ओके, ट्रॅपेझ तुम्ही काय लिहायचं, चौकोनाचं चिन्ह काढायचं. चौकोन PQRS हा समलंब चौकोन आहे. कसला चौकोन आहे, समलंब चौकोन आहे. त्याचबरोबर अजून गिवनने काय दिलंय, PQ समांतर SR. काय दिलंय, PQ समांतर SR. आणि अजून दिले त्यांनी बघा, हे तीन कंडिशन 3 गिवन मध्ये दिलेत. AR इथं लिहितो मी, AR इज इक्वल टू 5 AP. ओके, यालाच मी कसं लिहू शकतो रे, अजून मी बघा, ह्याला कसं लिहू शकतो, दॅट इम्प्लाइज गिवन मध्येच लिहितोय मी, पण कसं लिहितोय बघा. AR इज इक्वल टू 5 AP लिहिले. कोणत्याही संख्येला समजा मी असं लिहिलं इथं 5 इज इक्वल टू 2x. बघा, 5 इज इक्वल टू 2x लिहिलं. जर मी ते एक गुणाकारात लिहिलं तर 5 मध्ये काय चेंजेस होतील का, 1 5 जा 5 किंवा 5 1 जा 5. आलं लक्षात. म्हणजेच एकने कोणत्याही संख्येला गुणा, काही फरक पडत नाही. मी तीच प्रॉपर्टी इथं अप्लाय करतो. इथं काय नाही म्हणजे गुणाकार एक आहे असं समजतो. 1 गुणिले AR आहे. काय फरक पडला का AR मध्ये, एकने कोणत्याही संख्येला गुणा, तीच संख्या येते. ती संख्या माझी काय आहे, AR आहे. माझी ती संख्या काय AR आहे. मग मी काय करतो, इथे 1 ठेवतो. AR इकडे 1 ला गुणाकार दे, तिकडे गेल्यावरती भागाकारात जाणार आहे. म्हणजे काय होईल, 5 AP अगोदर बरोबर चिन्हाच्या पलीकडे आया असेल. इकडून AR गुणाकारात होता 1 ला, इकडे आल्यावरती काय झाला, भागाकारात गेला. 5 AP जर एखाद्या एबीसीडीतला अक्षर आणि अंक एकमेकांना चिकटून असतील तेव्हा दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं. म्हणजे 5 गुणिले AP लिहू शकतो मी. म्हणजे 5 इथं गुणाकारात आहे, इकडे आला की कसा जाणार आहे, तो भागाकारात जाणार आहे. 1 ला अपॉन मध्ये जाणार आहे. 1/5 इज इक्वल टू AP अपॉन AR. त्याला नंबर 1 देतो. सेम ॲज इट इज ही प्रॉपर्टी इथं वापरणार आहे. आता मी ही प्रॉपर्टी वापरणार आहे. हे पुसून टाकतो, तुम्हाला समजलं असेल तर. ओके, सेम तसं वापरतो. देअरफॉर अजून काय दिलंय गिव्हनने, AS इज इक्वल टू 5 AQ. सेम करणार आहे. 5 इकडे गुणाकार, इकडे आला भागाकारात, इथे 1 असतो. AS इकडे गुणाकार असतो, तिकडे गेला भागाकारात जाणार आहे. म्हणजे मी डायरेक्ट लिहितो AQ अगोदरचा, AS इकडे गुणाकाराचा भागाकारात आला. हा 5 इकडे 1 असतो, काय नाही म्हणजे हा 5 गुणाकारात आहे, भागाकारात आला. सेम याचं पण उत्तर 2 आलं का लक्षात. सेम दोघांचा रेशो काय आला, सेम आला. दोघांचाही रेशो काय आला, इथं सेम आला. ओके, आता लक्ष द्यायचंय, प्रॉपर लक्ष द्यायचंय. बघा मी कसं सोल्युशन आणतोय. बघा आता इथून पुढं बघा. ओके, आणि आपल्याला दाखवायचं आहे काय, टू प्रूव्ह दॅट. इथं लिहितो मी टू फाइंड किंवा टू प्रूव्ह दॅट. मराठी मीडियमने मला दाखवा काय दाखवायचे, SR इज इक्वल टू 5 PQ हे दाखवायचं आहे मला. आता मी कशा पद्धतीने दाखवतोय बघा. आता हे गिव्हन लिहिलेलं मी इरेज करतो, मला लागणार नाही. आता मी काय करतो, सुरुवातीला हा एक ट्रायंगल झालाय बघा. कोणता ट्रायंगल, PAQ नावाचा, बरोबर. PAQ नावाचा आणि RAS नावाचा एक त्रिकोण झालाय. PAQ हा एक त्रिकोण आणि
RAS अशी झाला का क्रॉसमध्ये, असा झाला का त्रिकोण असा. ओके, इथं काय पी ए, इथं काय क्यू आहे, इथं काय ए, इथं काय एस आणि आर. हे दोन त्रिकोण एकमेकांमध्ये सिमिलर दाखवतो, समरूप दाखवतो. बघा आता समरूप कसे दाखवतो. बघा समरूप दाखवतो. हे दोन त्रिकोण काय करतो, हा एक आणि हा दोन, एक दोन, दोन त्रिकोण मी काय दाखवतो, समरूप दाखवतो. ह्याला नंबर 1 दिलाय, ह्याला नंबर 2 दिलाय. लक्षात, दोघांचा रेशो काय आहे, एकसारखाच आहे. काय आहे, दोघांचा रेशो एकसारखाच आहे. ओके, दोन त्रिकोण मला समरूप दाखवायचे, सिमिलर दाखवायचे. लक्षात येते तुमच्या, आले का लक्षात. बघा मी कसं दाखवतो. आता बघा, पहिल्यांदा काय लिहितो मी, हे दोन त्रिकोण सिमिलर दाखवतो. देअरफॉर त्रिकोण ट्रायंगल इन ट्रायंगल PAQ इन ट्रायंगल, सोल्युशन चालू केले इथं बघा मी, सोल्युशन ट्रायंगल PAQ व अँड त्रिकोण RAS, ट्रायंगल RAS मध्ये, इथं व लिहायचा मराठी मीडियमने. ओके, मध्ये लिहिलं. आता आपल्याला दोन त्रिकोण सिमिलर दाखवायचे. बघा, दोन त्रिकोण सिमिलर दाखवायचे. आता दोन बाजू AP, ह्या त्रिकोणाची AP बाजू, ह्या त्रिकोणाची AR बाजू, AP अपॉन AR, त्यांचा रेशो 1/5 येतो. त्याचप्रमाणे बघा, त्याचप्रमाणे ह्या त्रिकोणाची AQ बाजू आणि ह्या त्रिकोणाची AS बाजू, त्यांचा सुद्धा AQ अपॉन AS चा सुद्धा रेशो 1/5 येतो. म्हणजे ह्या दोन रेशो काय येतात, इक्वल येतात. फ्रॉम 1 and 2, म्हणजे दोन साइड तर मिळाल्या आपल्याला. आणि ह्या हितला कोण आणि हितला कोण एकमेकांच्या वर्टिकली अपोजिट आहेत. बघा, वर्टिकल नवीला एक थेरम होता, पहिल्या चॅप्टरमध्ये एकच थेरम होता, वर्टिकली अपोजिट अँगल. हितला अँगल आणि हितला अँगल कॉन्ग्रंट असतात. दोन लाईन जरी एकमेकांना इंटरसेक्ट होत असतील, त्यांच्यामध्ये होणारे परस्पर म्हणजे वर्टिकली अपोजिट कोण हे काय असतात, कॉन्ग्रंट असतात. म्हणजे हितला कोण जेवढ्या मापाचा आहे तेवढाच हितला कोण मापाचा असतो. आलं लक्षात. आपण ते प्रूफ सुद्धा केलं तर 9th मध्ये असताना. म्हणजे हितला कोण आणि हितला कोण काय असणार आहे, कॉन्ग्रंट असणार आहे. म्हणजे माझे दोन त्रिकोण कोणत्या प्रॉपर्टीने सिमिलर झाले, दोन साइड आणि एक कोण, SAS टेस्टनुसार काय झाले, कॉन्ग्रंट झाले. किंवा तुम्हाला याचा सुद्धा यूज करता येईल, PQ पॅरलल SR चा सुद्धा यूज करता येईल. आलं लक्षात, PQ पॅरलल SR सुद्धा यूज करता येईल. बघू आपण ते कशा पद्धतीने. ओके, चला लिहा. PAQ व RAS मध्ये बघा आता कसं यूज करतोय मी. डायरेक्ट लिहितो मी AP अपॉन AR इज इक्वल टू AQ, ह्या त्रिकोणातला AQ तर ह्या AQ तर AS अपॉन AS. बघा इथं AS आले, AQ अपॉन AS, इथं आले AP अपॉन AR. इथं बघा कसं घेतले, A to P, A to R, A to P, म्हणजे AP अपॉन AR, AQ अपॉन AS. AP हा ह्या त्रिकोणातला आहे, AR हा ह्या त्रिकोणातला आहे, AQ हा ह्या त्रिकोणातला आहे, AS हा ह्या त्रिकोणातला आहे. ह्या दोन साईड झाल्या, ही एक साईड, ही एक साईड. ह्या त्रिकोणातली ही साईड तर ह्या त्रिकोणातली ही साईड, पहिल्या त्रिकोणातली ही साईड तर दुसऱ्या त्रिकोणातली ही साईड. ओके, कशावरून, फ्रॉम 1 and 2, फ्रॉम इक्वल रेशो कशावरून येतोय, फ्रॉम 1 and 2 वरून, 1 व 2 वरून. त्याचबरोबर मला इथं होणारा कोण एला मध्ये घ्यायचा आहे, PAQ आणि अँगल RAS एकमेकांच्या अपोजिट आहेत. बघा इथं दोन्ही नावात A येतोय आणि वर्टिकली अपोजिट अँगल आहे. म्हणून मी काय करतो, एला मध्ये घेऊन पहिल्या त्रिकोणात, एला मध्ये घेऊन अँगल PAQ, अँगल कॉन्ग्रंट असतात म्हणून कॉन्ग्रंटचं चिन्ह, कॉन्ग्रंट अँगल RAS एला मध्ये घ्यायचं आपल्याला, कारण तो अपोजिट अँगल आहे एकमेकांच्या. RAS तुम्ही इथं रिझन द्या, इथं रिझन द्यायला मला जागा नाही म्हणून मी डायग्राम मध्ये जातोय. तुम्ही लिहायचं वर्टिकली अपोजिट अँगल. सेमीने काय लिहायचं, स्टेटमेंट मध्ये लिहायचे वर्टिकली अपोजिट अँगल, परस्पर विरुद्ध कोण, मराठी मीडियम लिहायचे परस्पर विरुद्ध कोण. ओके, मग दोन त्रिकोण सिमिलर दाखवण्याच्या कंडिशन झालेत का, पूर्तता झाली का, झाली. कारण दोन बाजू आणि एक कोण SAS टेस्ट नुसार हे दोन त्रिकोण माझे काय झाले, सिमिलर झाले. देअरफॉर
Therefore, triangle PAQ, similar triangle RAS by SAS test कसोटी. ओके, दोन त्रिकोण सिमिलर झाले. आपल्याला दाखवायचे काय SR इज इक्वल टू 5PQ, SR इज इक्वल टू 5PQ. मग त्रिकोणाला बाजू असतात 3, त्यातल्या इथे एक बाजू आली पहिल्या त्रिकोणातली आणि इथे एक आली पहिल्या त्रिकोणातली, म्हणजे दोन बाजू सारख्या आल्यात दोन्ही त्रिकोणामध्ये. तिसरी बाजूचा आपल्याला विषय घ्यायचा आहे. तिसरी बाजू कोणती राहिली रे? बघा आता तिसरी बाजू कोणती राहिली. ह्या त्रिकोणामधली SR तर ह्या त्रिकोणातली PQ राहिली. मग PQ अपॉन SR ही काय असणार आहे? CSST असणार. CSST म्हणजे काय? करस्पॉन्डिंग साइड्स सिमिलर ट्रायंगल, म्हणजे संगत बाजू आहेत त्या सुद्धा काय येणार? एकमेकांच्या प्रमाणातच येणार. जेवढा ह्यांचा रेशिओ आहे AP अपॉन AR चा 1/5, जेवढा AQ अपॉन AS चा आहे 1/5, तेवढाच PQ अपॉन SR चा पण येणार आहे. PQ अपॉन SR का? तर ते दोन अगोदरच हे दोन ट्रायंगल काय आहेत? सिमिलर आहेत, समरूप आहेत. म्हणून मी लिहितो तिन्ही बाजू सिमिलर मध्ये लिहितो, प्रमाणात लिहितो. पहिल्या त्रिकोणाचे AP ही AR, दुसऱ्या त्रिकोणाचा AQ अपॉन AS. आता हे दोन त्रिकोण हे तर अगोदरच आहे एकमेकांसारखं इथं लिहिले आपण फ्रॉम 1 and 2, किंवा इथं दोघांचा रेशो सारखा आलाय, प्रपोर्शन सारखं आलं, 1/5 प्रपोर्शन आले. आणि हे कुठल्या बाजू? सिमिलर ट्रायंगल मधल्या बाजू. मग तिसरी बाजू सुद्धा, पहिल्या त्रिकोणाची तिसरी बाजू, दुसऱ्या त्रिकोणाची तिसरी बाजू सुद्धा काय येतील? एकमेकांच्या इक्वली प्रपोर्शन मध्ये येतील. मग पहिल्या त्रिकोणाची बाजू राहिली PQ, दुसऱ्या त्रिकोणाची राहिली SR. PQ SR. बघा ह्या दोघांचा रेशो सारखा आलाय, 1/5 आलाय. दोघांपैकी कोणाची तरी एकाची व्हॅल्यू पुट करतो मी. ह्या दोघांचं उत्तर काय? AP अपॉन AR, AQ अपॉन AS. उत्तर काय? 1/5 आहे. 1/5 दोघांपैकी एकाचं लिहितो आणि आहे असं PQ अपॉन SR लिहितो. पुन्हा एकदा आपल्याला बरोबर चिन्हाच्या अलीकडं आणि एक पलीकडं असे मिळून दोन फ्रॅक्शन मिळाले आणि दोघांच्या मध्ये जर इक्वल साइन असेल तर आपण काय करतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, म्हणजेच तिरकस गुणाकार करतो. विद्यार्थी मित्रांनो, करून टाकूयात आपण तिरकस गुणाकार. चला, देअरफॉर 1 गुणिले SR किंवा एक स्टेप वाढवतो, 1 गुणिले SR इज इक्वल टू 5 इंटू PQ, 5 इंटू PQ. ओके, राहिलेलं मी इथं लिहितो 1 गुणिले SR. देअरफॉर 1 गुणिले SR 5 गुणिले PQ 5 PQ. आणि आपल्याला जे पाहिजे होतं ते मिळालं. बघा, हे पाहिजे होतं, हे मिळून गेलं. मग इथं म्हणा हेन्स प्रूव्ड. काय केलं? दोन त्रिकोण मी सिमिलर दाखवले. दोन त्रिकोण काय दाखवले? मी सिमिलर दाखवले. आणि सिमिलर दाखवून काय केलं मी विद्यार्थी मित्रांनो? दोन त्रिकोण सिमिलर दाखवून मला जे पाहिजे होतं, काय पाहिजे होतं? SR इज इक्वल टू 5 PQ, ते मी दाखवू शकलो. आलं का लक्षात? आज आपण दोनच एक्झाम्पल घेतले, एक्झाम्पल नंबर 4 आणि 5. राहिलेली 4 एक्झाम्पल उद्याच्या लेक्चरला जाऊन आणि परवाच्या लेक्चरला मी काय करणार आहे? अजून 2 एक्झाम्पल घेणार आहे आणि इथं प्रॅक्टिस सेट संपवून टाकणार आहे. आलं लक्षात? अतिशय सोपीत, पण त्यासाठी 2 ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवता आले पाहिजेत. मग प्रूव्ह दॅटची सुद्धा गणित सोपीत, शो दॅटची सुद्धा गणित सोपीत, जे दाखवायचे असतात प्रूफ सारखी, प्रमेयासारखी, ती गणित सुद्धा सोपी जाणार. केव्हा? तर तुम्हाला 2 ट्रायंगल काय दाखवता आले पाहिजेत? सिमिलर दाखवता आले पाहिजेत. विद्यार्थी मित्रांनो, 4 आणि 5 एक्झाम्पलचा चांगला अभ्यास करा. आतापर्यंत आपली 1 ते 5 एक्झाम्पल सोडवून झाल्यात. पुन्हा सोडवत चला, प्रॅक्टिस करत चला. ओके, समजलंय? नाही समजलं तर पुन्हा व्हिडिओ बघा. आज इतकंच विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.